रसिकाओ, आजचे पाहुणे कार्यक्रमाच्या गेल्या भागात साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत होतो. हा संवाद आता पुढे सुरू ठेवूया. गेली अनेक वर्ष आपण सांगलीमध्ये वास्तव्याला आहात आणि सांगली आकाशवाणीशी देखील आपला अनेक वर्षांचा ऋणानुबंध आहे. त्याची सुरुवात कशी झाली? नाही, मी साधारणतः 1971-72ला सांगलीमध्ये राहायला आलो. हां. कारण माझा नोकरीचा भाग इकडे मिरज आणि तासगावला होता. बरं. मग मी ठरवलं की आपण सांगलीमध्ये थांबायचं. नोकरी कोणती करत होतात? मी प्राध्यापक म्हणून जेव्हा नोकरीला लागलो हां. कॉलेजमध्ये, तेव्हा तासगावला पहिल्यांदा मला जावं लागलं, बरं. नंतर मिरजेला यावं लागलं. हां. मग मी असं ठरवलं की शहर म्हणून आपल्याला सांगलीमध्ये थांबता येईल, हं. आणि मग सांगलीमध्ये राहिलो. मग काही लोकांचे परिचय होत गेले आणि आकाशवाणीमध्ये मला 74 साली मी एक लेख पाठवला. हं. तर त्यांना तो आवडला असेल, तो त्यांनी मला विचारलं, बोलवलं, आणि तिथून मग मी सातत्याने आकाशवाणीशी संबंधित राहिलो. बरं. मग काही चिंतन असेल, हं. काही वेळा कवितांचं वाचन असेल, मला वाटतं 1-2 कथाही माझ्या हं. लिहिल्या हं. गेल्या. हं. त्यानंतर व्याख्यानमालाही मी 1 वर्षभर पाश्चात्य पुस्तकांवरती बोललो. बरं. असं माझं संबंध येत राहिलेलं. हे सगळं करत असताना अतिशय महत्त्वाचा भाग मला जो वाटतो आणि तो तुमच्या आवडीचा देखील आहे, त्या भटकंतीकडे आपण आता वळूया. वयाच्या 81व्या वर्षी देखील आपण रिक्षातनं वेगवेगळ्या ठिकाणी जाता आणि त्या स्थळांना भेटी देता आणि ती स्थळंसुद्धा अशी आहेत, फारशी लोकांनी पाहिलेली नसतील, दुर्लक्षित राहिलेली स्थळं आहेत. त्या स्थळांना भेटी द्याव्या आपल्याला असं का वाटलं आणि आपण त्याच्यावर जे पुस्तक लिहिलं त्याविषयी आता सांगा. हो, भटकंती हा मला अत्यंत आवडीचा विषय. म्हणजे मी एकदा चांदोली धरणाकडे गेलो. चांदोली धरण पाहिलं आणि वाटलं की बाबा आपण या नदीचा अभ्यास करावा, आणि या नदीचा अभ्यास करायचा म्हणजे मग त्याच्या उगमाकडे गेलं पाहिजे. बरं. मग म्हटलं चला आपण उगमाकडे जायचं. आता उगमाकडे जायचं म्हटल्यानंतर त्या जंगलामध्ये त्याचा उगम आहे. नदी कोणती? ती आपली वारणा नदी. बरं. आणि मग ते पाथरपुंज हे गाव आहे हां. त्या जंगलामध्ये. ते जंगल आहे पाटण तालुक्यात, थोडंसं आतल्या बाजूला आहे, खूप आत जावं लागतं. म्हणजे कराडपासून माझ्या अंदाजाने जवळजवळ एक 60-70 किलोमीटर ते आत जावं लागतं. बरं. आणि ते जंगल मोठं आहे. तिथे पाथरपुंज म्हणून एक गाव आहे. हं. त्या गावामध्ये छोटी वस्ती आहे. आता जंगलातली ती वस्ती आहे, पण लोक तिथे राहतात. छोटीशी शाळा आहे जिल्हा परिषदेची, आणि त्या गावापासून एक 2 किलोमीटर अंतरावर या वारणेचा उगम आहे. आणि मग तिथनं मला असं वाटलं की आता ही नदी 188 किलोमीटर ही जाणार आहे, आणि ही ज्या भागातून जाणार आहे त्या भागामध्ये हिचा काही प्रभाव असेल का. बरं. मग असं ठरवलं चला आपण असा एक विषय निवडला मी, की वारणेचा उगम ते वारणेचा संगम. हे करत असताना वारणेच्या एका बाजूच्या खेड्यांचा आपण विचार करायचा, एका काठावरचा. काठावरचा. बरं. साधारणतः 222 गावं ती मी लॉकेट केली, आणि त्यातली 175 निवडली, हं. आणि त्यातली 75 गावांना मी व्यक्तिगत जाऊन आलेलो आहे. बरं. आणि मला त्याचा आनंद यायला लागला, आणि असं वाटायला की किती वेगवेगळं जीवन आपल्या भारतामध्ये, की आपल्याला हे पाहायला मिळत नाही, शहरामध्ये पाहायला मिळत नाही. वारणेच्या नदीच्या पाण्याचाच प्रभाव म्हणून त्यांचा विकास झाला असा माझा दावा नाही, हं. पण त्या पाण्याचा त्यांना नक्की उपयोग झाला हे मला कळलेलं. हं. आणि म्हणून ठरवलं की यांचा सामाजिक, सांस्कृतिक प्रगती झाली असेल, हं. विकास झाला असेल, तर त्याचा आपण अभ्यास करावा, म्हणून मी तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय केला. बरं. आणि तो मी आता संपवत आणला. मी त्याच्यासाठी फक्त रिक्षा, मी आणि माझा रिक्षावाला ड्रायव्हर जो भगवान म्हणून आहे, बरं. तो गेली 25 वर्ष माझ्याबरोबर असतो, बरं. आणि आम्ही दोघांनी हे काम केलेलं आहे. बरं. आणि मग त्याच्यासाठी प्रत्येक गावात आम्ही गेलो, मुलाखती घेतल्या, नदीकाठ बघितला, नदीकाठावर असलेली त्यांची काही देवळं आहेत, काही हं. घाट आहेत, यांचाही अभ्यास केला. तो सांस्कृतिक ठेवा आहे पूर्वीचा. होय, होय. त्या गावातले काही मंदिर असतील, त्या गावातल्या काही इमारती असतील, आणि मग तो अभ्यास मी आता संपवत आणला. हं. हे करत असताना मला जाणवलं की अशी काही मंदिरं मला पाहायला मिळाली बरं. जंगल भागामध्ये, हं. की जिकडे कोणी जात नाही, हं. पण जी हेमाडपंथी बांधलेली आहेत किंवा त्याच्याही आधीची आहेत किंवा त्याच्या नंतरच्या काळातले आहेत, पण ते रिकामे पडलेले आहेत. मग म्हटलं बाबा चला आपण आडवटीवरचा इतिहास असा एखादा विषय घेऊन बरं. आपण लेखमाला घ्यावी. अच्छा. मंदिरं, डोंगर, मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातला असा एकही भाग राहिलेला नाही
हं. की जिथे मी गेलेलो नाही. बरं. म्हणजे डोंगरावर जाताना आमची अडचण असं व्हायची की रिक्षावर जायची नाही. मर्यादा आहे. मर्यादा पडायच्या. हं. पण तरी मग आम्ही पाठीमागे दगड लावायचा, गाडी परत हाताने पडून न्यायची, परत बसायचं, हां. असा प्रयोग करत गेलो. आणि सगळी वरची जी काही मंदिरं होती, हं. काही गुहामध्ये होती, ती पाहिली. आणि मग असं वाटलं की आपण आता त्याच्यावर लिहिलं पाहिजे. दैनिक केसरी जे सांगलीमध्ये प्रसिद्ध होते, त्यांना मी विचारलं, "बुवा मी अशी एक लेखमाला लिहिणार आहे. हं. आपण त्याला प्रसिद्धी द्याल का?" तर म्हणाले, "चांगली गोष्ट आहे." बरं. मग मी पहिले 24 लेख लिहिले हां. आणि एक वर्षभर ते लिहित गेलो आणि त्यामध्ये अशी मंदिरं घेतली, की ज्याच्याकडे फारसं कोणी गेलेलं नाही, हं, हं. दुर्लक्षित हं. राहिलेले आहेत. म्हणून तर मी त्यांना आडवाटेवरचा इतिहास असं नाव बरोबर. दिलं. हां. मग त्यामध्ये जंगल आली, डोंगर आले, नद्या आल्या, काहींच्या नद्यांचा उगम पाहिलेले आहेत, हं. की ज्या नदींचं नावही आपल्याला माहीत नाही. म्हणजे असं सांगलीमध्ये शाली नावाची नदी आहे, हे आपल्याला फारशा लोकांना माहीत नाही. पण ती आम्ही पाहायला गेलो दोघं आणि आम्ही ती शोधली असं म्हणत नाही. पण जी होती ती आमच्या तिथे पण हं. आम्ही हं. पोहोचलो आणि ती हं. दाखवली, की तिथून ते 10 किलोमीटरचाच तिचा प्रवास आहे. बरं. पण त्या 10 किलोमीटरमध्ये सुद्धा तिथे वेगवेगळी त्यांनी आता फॉरेस्ट वगैरे तयार केलेलं आहे. बरं. तिथे आम्ही गेलो. हे भाग मी लोकांपुढे आणले, की लोकांना ते वाचायला मिळावे. हं. हं. फारसे लोक तिथे जात नाहीत बरं. किंवा लोकांना ती माहितीही नाही कदाचित. त्यामुळे मग ही मंदिरं आणि या मंदिरांचा काही इतिहास आपल्याला सापडतो का? हं. ज्याला इन्फॉर्मेटिव्ह रिसर्च म्हणतात. बरं. म्हणजे माहितीवजा संशोधन ज्याला म्हणतात, हं. ते मी करण्याचा प्रयत्न केला. बरं. आणि ते पहिलं त्यांनी छापलं आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. हं. मग ती माझी आवडच झाली. म्हणजे मी आज या वयाला सुद्धा एकही दिवस घरी थांबत नाही. हं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र झाला, मध्य महाराष्ट्रातला काही भाग गेला, पुण्यापर्यंत गेलो, इकडे बेळगाव, कर्नाटकातला काही भाग घेतला आणि हे सगळे मला लिहायला उपयुक्त ठरले. बरं. कारण वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे आपल्याकडे सूर्याचं मंदिर आहे होय. आणि ते पट्टणकुडीजवळ आहे, हे फारशा लोकांना माहितीही नाही. हं. मग हे मला नवीन लोकांपर्यंत आणता आलं ना. लोकांना सांगता आलं, "बुवा इथे आहे." लेखमाला छोट्या स्वरूपात म्हणजे काही लिमिटेड शब्दांमध्ये होते, ती हं. कारण वृत्तपत्रामध्ये होते. बरोबर. मग त्याचं पुस्तक झालं. हं. आणि ते परवा वारलेले डॉक्टर पवारसाहेब, जयसिंगराव हो. पवारांनी त्याचं प्रकाशन केलं. बरं. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, की हा वेगळा भाग आहे. हं. म्हणजे हं. आपण फिरतो आणि इतिहास हा वेगळा इतिहास आहे तुमचा. म्हणजे या इतिहासाला एक वेगळं स्थान आहे आणि तो तुम्ही करताय ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी कौतुकही केलं माझं. बरोबर. आणि ते आजही मी चालू आहे. म्हणजे आजही वेगवेगळी मंदिर मी कर्नाटकातली पाहतो आणि त्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न होतो. काही ठिकाणी आपल्याला अशी स्वयंभू मंदिरं पाहायला हं. मिळतात. हं. मग त्याचंही मला उत्सुकता ही स्वयंभू मंदिरं म्हणजे काय? हे खूप मला पाहायला म्हणजे हजारो मंदिरं मी पाहिली. बरं. मग त्याचंही तिथले जे ग्रामस्थ आहेत, त्या गावातले काही जाणकार आहेत, हं. हं. त्या लोकांचा किंवा त्यांच्याकडे असलेली पुस्तक त्याचा अभ्यास करायला लागलो आणि मला त्यामध्ये आनंद येत राहिला. पण ती आज माहिती एक मिळणं आपल्याला गरजेचं आहे. कारण तुम्ही आत्ता म्हणालात त्याप्रमाणे स्वयंभू मंदिर असेल, दुर्लक्षित असेल, पण त्याचा कुठेतरी इतिहास लिहिलेला असेल, ती छापील माहिती मिळणं गरजेचं आहे. मग तशी माहिती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळत गेली का? नाही, मला बऱ्याच ठिकाणी लोकांनी माहिती देण्याचाही विरोध केला. काय आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वयाच्या 70व्या वर्षी मी पर्शियन भाषा घेऊन MA झालो. बरं. त्याच्यानंतर मी मोडीचा अभ्यास केला. हां. म्हणजे मला मोडी अस्खल येतं. त्याच्यानंतर माझं इंग्रजी येतेच होतं, मराठी माझंच आहे आणि मग यांचा मला फार मोठा उपयोग झाल्यानंतर मी आर्किओलॉजी केलं आणि त्याच्यातली MA केली. बरं. कारण मी जेव्हा फिरत होतो तेव्हा काही ठिकाणी मला संशोधनाच्या दृष्टीतून अभ्यास करताना कसा केला पाहिजे. म्हणजे आता बघा इथे एक मंदिर आहे, कर्नाटक एरियामध्ये आहे. हं. हं. त्या मंदिराच्या बांधकामामध्ये मोठं मंदिर आहे, ते अंबाबाईचं मंदिर आहे. बरं. पण एक 3 इंचाच्या पट्टीमध्ये आणि 6 इंचाच्या लांबीमध्ये त्या पट्टीमध्ये लिहिलेले जे अक्षर आहेत, हं. त्याचा अर्थ आजही कुणाला लागत नाही. बरं. ती पर्शियनमध्ये नाहीत, कारण पर्शियनमध्ये असती तर मी त्याचा अभ्यास केला असता. पण ती इतर कुठल्या तरी भाषेमध्ये आहेत, मोडीमध्ये पण नाहीये? मोडीमध्येही नाहीत. बरं. त्यामुळे म्हटलं याचा अभ्यास हे त्याने कोणी पाहिलंही नव्हतं, लोकांना माहितीही नव्हतं हं. की हे मंदिर आहे आणि ते नेपाळीकरांचं मोठं मंदिर आहे. बरं. मग त्यांनाही मी सांगितलं, म्हणजे ते जे नेपाळीकर त्यांना म्हटलं हे असं आहे आणि याचा अर्थ आपण शोधला, म्हणजे काही इथे संशोधन असू शकेल, हं. काही वेगळा भाग असू शकेल. हं. हं. मग या मंदिरांमध्ये काही मिळत पण कागदोपत्री पुरावा द्यायला कोणी तयार होत नाही. बरं. आख्यायिका त्यांच्याकडे खूप आहेत. हं. म्हणजे एका मंदिराचा विषय ते म्हणाले, की या गावातले ते चांगले जाणकार होते. ते तुळजापूरला जायचे
आणि वय झाल्यानंतर त्यांना जाता येईना झालं. मग देवी प्रसन्न झाली आणि देवी म्हणाली की मी तुमच्याबरोबर गावाकडेच येते, फक्त तुम्ही मागे वळून बघू नका. हं. पण त्या माणसानं काही राहवलं नाही आणि गावाच्या सीमेवर आल्यानंतर ते मागे वळून बघितलं आणि तिथे ते मंदिर झालं. आता हे आख्यायिका आहे. पण या आख्यायिका मी जमा करून त्याच्यातला अर्थ शोधायचा प्रयत्न केला बर की असं बर असू शकेल का? हं, हं. नसेल तर याच्या पाठीमागे दुसरं काही कारण असू शकेल. हे मंदिर कोणी बांधलं? प्रत्येक ठिकाणी गेले की लोक सांगतात हे पांडवांनी मंदिर बांधलं, हे मंदिर व हेमाडपंथी आहे. म्हणजे त्याच्यामुळे एक वाक्यात ते दिसत नाही आणि ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की पांडवांनी फक्त मंदिर बांधायचंच काम केलं की काय पश्चिम हं, हं. महाराष्ट्रामध्ये. पण त्यांच्याकडे आख्यायिका आहेत ते ते मला सांगत होते. गोष्टच आहे ती हां, थोडक्यात. आणि हं. मग हेमाडपंथी बांधकाम आहे आणि साधारणतः आपल्याकडे ते 16व्या-17व्या शतकापर्यंत ते चाललं. नंतर ते पण पडलं. आता तसं कोणी बांधत नाही. हं. पण ही जुनी मंदिरं एक खोली आहेत. गर्भगृहापुरतीच मर्यादित आहेत. पण त्या आजही आहेत त्या शाश्वत ह्याच्यात आहेत. हं. त्यांचं काही नुकसान कुठं झालेलं नाहीत. बर आणि त्या मंदिरातल्या देवतांचा अभ्यास मी करत गेलो. काही ठिकाणी आयकॉनोग्राफीचा अभ्यास हं, केल्यामुळे, हं, हं. मूर्तिशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे मूर्ती जर भंग पावलेली असेल, तर मग ही ओळखायची कशी? हां. तर तिच्या हातामध्ये असलेली आयुधं हं, आणि तिच्या समोर असणारी वाहनं, हं. म्हणजे आपल्या देवतांना वाहनं आहेत. म्हणजे त्यांची जी जी ठरलेली आहेत, म्हणजे त्या वाहनावरूनही देवतेचे आपल्याला शोध घेता येतोही कोण आहेत, असं मी अभ्यास करत गेलो आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो. म्हणजे बर आजही मी अशा मंदिरामध्ये जातो ना, तिथे मला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात, डोंगरांच्या घळीत पाहायला मिळतात, हं, हं. नदीकाठी पाहायला मिळतात, जंगलामध्ये पाहायला मिळतात. मग हे मी पाहत राहतो, हा मला आनंद वाटतो आणि तो वा इतिहास मी लिहित आलेलो आहे. आपण जेव्हा मंदिरांना भेटी देत होतात किंवा वेगवेगळ्या दुर्लक्षित भागात आपण जेव्हा फिरत होतात, असं काही घडलंय का की आपल्यामुळं, आपल्या संशोधनामुळं तिथल्या लोकांना तिथल्या त्या जागेची माहिती झाली? काही लोकांना म्हणजे त्या गावातले छोटी खेडेगाव आहे. होय. म्हणजे त्या गावातल्या लोकांना म्हणजे अशी एक आख्यायिका ती एका गावामध्ये आहे, हां. की तिथे एक नंदीचं देऊळ आहे. बर आणि त्यांना असं ते जाहीरपणे सांगतात, की तो जो नंदी आहे, तो दगडी नंदी आहे. म्हणजे देवाच्या पुढचा नंदी आहे तो हं. शंकराच्या, पण त्याचं स्वतंत्र मंदिर आहे. बर तो लहान आहे, 1.5 फूट उंचीचा असेल. तर ते लोक सांगायचे, की "बुवा सर आमच्या गावाला या आणि आमचा नंदी दरवर्षी उंच होतो." बर मला कुतूहल वाटलं, की दगडाचा नंदी आहे, हा उंच कसा होत असेल? मग म्हटलं आपण जायचं त्या गावाला. मग आम्ही त्या गावाला गेलो बर आणि त्या गावाला गेल्यानंतर लक्षात आलं, की नंदीबद्दलच्या त्यांच्या आख्यायिकाच आहेत त्या. हं. त्यांना पण त्यांच्या श्रद्धा आहेत बर आणि त्या दुखवायच्याही नाहीत, कारण प्रत्येकाची श्रद्धा बरोबर. असू हं, शकते. हं, कधी त्यांना ते तसं जाणवत असेल, हं, त्यांना ते वाटत असेल. हं, पण अशाही आख्यायिका आहेत आणि अशीही मंदिर मी पाहिलेली आहेत. हं. म्हणजे आमच्या लहानपणी मी एक गोष्ट ऐकली, की मी कोल्हापुरात राहत होतो आणि रंकाळ्याजवळ अशी एक नंदीचं देऊळ आहे आणि ते लोक सांगायचे आम्हाला त्यावेळेला, की हा नंदी एक गहूवर पुढं सरकतो आणि एक तसंवर मागे येतो आणि हा जेव्हा रंकाळ्यात बुडेल तेव्हा जग बुडणार. हं. आम्ही उत्सुकतेनं रोज लहानपणी जाऊन बघणार, की पुढे गेला कसा आणि मग लक्षात आलं, की गहूवरच पुढे जातो आणि गहूवर मागे येतो म्हणजे हा हलतच नाही. हं, हे हं. आम्हाला कळलंच नाही. म्हणजे हे आख्यायिकाच आहे. बरोबर. हां. पण ह्या घटना घडतात आणि तसंच ते कलराज घडलं असावं असं त्यांच्या मंदिराबद्दल. बर असं मी त्यांना सांगितलं, "हो बघा तुम्ही दृष्टी पण तुमच्या श्रद्धा या ठेवल्याच पाहिजेत. ते हं. श्रद्धेशिवाय माणूस जगू शकणार बरोबर नाही. बरोबर श्रद्धा ही जीवन जगताना फार महत्त्वाची आहे." काय होतं मला फिरणं इतकं आवडतं, की मी फिरणं सोडून मी फारसे इतर कुठे जात नाही. हं, तुम्ही म्हणाल तर मला खरोखर माझे कोणीही मित्र नाहीत. हं. मी तसा एकटाच आहे. पण मी एकट्यामध्ये आनंद घेत असताना मला भगवान असतो आणि आम्ही दोघे रोज फिरत असतो आणि त्यातच मला आनंद वाटतो. मी बेळंकीजवळ एक मंदिर आहे, ते आता त्याने नवीन आर्किओलॉजी विभागानं ते घेतलेलं आहे बर माझ्या अंदाजाने. त्याचं नवीन नूतनीकरण चालू आहे. पण ते असं मी इच्छा झाली, की फार जुनं मंदिर आहे ते, हं, फार हं. जुनं मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर आहे. बर तर तसं आर्किओलॉजी डिपार्टमेंटला काही गोष्टी कळवलेल्या होत्या. हं. किंवा असं की मला पाहायला मिळते, आपण जर तिकडे लक्ष दिलं तर ते बरं होईल. बर तर त्यांनी त्याचे मला नोंदही घेतली. 1-2 पत्रही त्यांचे माझ्याकडे आले, की ठीक आहे आम्ही पाहतो वगैरे. हं, हं. पुढं काय झालं मला माहीत नाही. कोकणामध्ये देखील आपण बरीच भटकंती केलेली आहे. आपला हा घाटावरचा भाग आहे, इथं आपल्याला फिरणं थोडंसं सोपं आहे. पण कोकणातल्या आडवाटेवर फिरताना आणि ते सुद्धा रिक्षातनं फिरताना बऱ्याच अडचणी आल्या असतील. होय, खूप अडचणी आल्या. काही वेळा मी गाडी घेऊनही गेलो. बर
कोकणातली एक खेडेगाव हे छोटी छोटी आहेत, हो. म्हणजे याला वाड्या वाड्या, वस्ती हो. म्हणतो, अशी आहेत. आणि त्यांची मंदिरे वेगळी आहेत, त्यांच्या देवाबद्दलच्या कल्पनाही धारणाही फार वेगळ्या आहेत आपल्याकडच्या, आणि त्यांच्याकडे फार अंतर पडतं. हं. पण ती मंदिरं जुनी आहेत त्यांच्याकडे, हजारो वर्षापूर्वीची, 800 वर्षापूर्वीची, 900 हो. वर्षापूर्वीची अशी मंदिरं पाहायला मिळाली मला. बरं. आणि महादेवाची, काही ठिकाणी देवीची मंदिरं आहेत. आणि त्यातलं कौशल्य, म्हणजे मूर्ती घडवणाऱ्याचंही कौशल्य त्याच्यामध्ये हं. पाहायला हं. मिळालं मला. बांधकामातलंही कौशल्य पाहायला मिळालं. आणि ते हेमाडपंथी मोठ्या प्रमाणात होतं, हं. हे तिथे दिसतं. आणि ते आजही त्यांनी राखलेलं आहे. तिथे बरं. त्यांना मी काही गोष्टी सांगत गेलो, की जुनं नूतनीकरण चालू आहे. तर नूतनीकरणामध्ये त्यांना म्हटलं, "बुवा, गर्भगृह जो आहे तो भाग फारसा हलवू नका हं. शक्यतो. हं. पुढच्या भागाला तुम्ही आकार द्या, कारण ते जर ढासळत असेल तर आपण त्याला बरोबर. दुरुस्ती केलीच पाहिजे. पण बरोबर. ते करताना मूळ गाभ्याला शक्यतो हे करू नका." हं. तर त्यांनी काही ठिकाणी ते मानलं. ते म्हणाले, "बरोबर आहे, कारण आपले म्हणजे पूर्वज इथे येऊन गेलेले आहेत. आपल्या श्रद्धाच आपण जपणार आहोत, तर या दृष्टीतून त्या जपा." हं. तर ते त्यांनाही ते आवडलं, म्हणजे ते, आणि त्याने ऐकूनही घेतलं. बऱ्याच बरं. गोष्टी काही बरं. ठिकाणी मी पाहिल्या. बोलता बोलता आपण वयाचा उल्लेख केलात. 81 तुमचं वय आहे सध्याचं. साधारण किती वर्षापासून तुमचा हा प्रवास सुरू आहे? साधारणतः 58 नंतर मी हा प्रवास चालू केला. बरं. आणि ठरवलं की आपण फिरत राहायचं. बरं. कोणासाठी नाही, ते आपली आवड आहे. आपल्याला जे दिसलं, जे पाहायला मिळालं, जे समजलं, उमगलं असं वाटते, ते शब्दामध्ये मांडायचं, लोकांपर्यंत ते जाईल. लोकांना कधी ते आवडेल न आवडेल हा त्यांच्या आवडीचा भाग आहे. पण बऱ्याच लोकांना त्याचं कौतुक केलं, आणि ते म्हणाले की तुमची ही आवड आम्हाला आश्चर्य वाटते, म्हणते की याही वयात तुम्ही फिरता. मी म्हणालो की हो. त्याचं दुसरं कारण असं की त्या लोकांना भीती असते मृत्यूची. हं. मी तुम्हाला सांगू का, माणसाला जीवनामध्ये जी भीती आहे ती एकच आहे, आणि ती आहे मृत्यूची. बरोबर. मृत्यूशिवाय त्याला दुसरं कसलीही भीती नाही. हं. तो काहीही त्याच्यावरती विजय मिळवू शकेल. पण मृत्यू म्हटलं की त्याच्या जवळजवळ त्याला असं वाटतं की नाही, आपल्याला आता जगता येणार नाही, म्हणजे आपण संपलो. आणि मग त्याचं कामच संपतं. कारण मी मृत्यू बघून आलेलो आहे. हं. मी दिल्लीहून मी सांगलीला येत होतो एका कार्यक्रमातनं, आणि येत असताना रात्रीच्या वेळेला माझा 1:30-2च्या दरम्यान, अगदी सांगलीपासून एक 10 किलोमीटरवरती अंतरावर असताना फार मोठा अपघात झाला. हं. म्हणजे आज माझं जे शरीर आहे ते जवळजवळ जोडलेलं आहे, बरं. म्हणजे ओरिजिनल त्यात फारसं काही राहिलेलं नाही. पण त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण घरात जर बसलो तर आपण चालूच शकणार नाही. हं. म्हणजे डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला चालायला येणार नाही, हात हलणार नाहीत. पण मी त्याच्यावरती मानसिकदृष्ट्या विजय मिळवला, आणि मी खूप, म्हणजे अपघातानंतर मी जवळजवळ 15-20 किल्ले असे पायी चढलो, बरं. आणि ती आवड जपली. आणि मग त्यानंतर मग मला ती सवय झाली. आणि मग भगवानबरोबर म्हटलं की चला, नाही आता आपण जंगल फिरत राहायचं. आणि अपघात झाला हा 2012 साली. बरं. पण त्यानंतर मी फिरत राहिलो, आजही फिरतो. त्रास होतो थोडा, पण आपली आवड आहे. मग ती आवड आपण जपताना मृत्यूचं भय नाही. त्यामुळे मला जंगलात जाताना काही वाटत नाही. मी जंगलातले अधिकारी म्हणतात, "बुवा तुम्हाला काय भीती सर?" म्हटलं, "काही नाही भीती, मृत्यू येणारच आहे ना, तो कुठेही येणार. मग इथे आला म्हणून काय बिघडलं?" आणि जाता म्हणजे मला तर एकदा बिबट्याचं दर्शन झालं चांगलं. आधी बरं. 200-300 फुटावरती तो उभारलेला आहे, आणि मी आणि माझा भगवान एकत्र बाजूला उभारलेला आहे. पण त्यांना आम्हाला काहीही त्रास दिला नाही, किंवा आम्ही त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला नाही. कारण माहीत होतं की हे काय होऊ शकेल. पण त्यांना नाही त्रास. असे अनेक प्रसंग जंगलामध्ये सुद्धा पाहायला मिळाले मला. अनुभव आलेले, लोकांचे आलेले अनुभव हं. मला हं. त्यांनी हं. सांगितले. पण आनंद वाटतो. जंगल फिरताना असं वाटतं की म्हणजे जंगल हा देवच आहे. म्हणजे माझं ते धारणच आहे. नेचर इज गॉड. तो पाहण्याची दृष्टी आपल्याकडे पाहिजे. तो वेगवेगळ्या तऱ्हेचा आहे. वेगवेगळ्या तऱ्हेनं तो उभारलेला आहे. तो वाहत्या पाण्यात आहे, तो जनावरात आहे, तो रानटी प्राण्यात आहे. पण ते शोधण्याचा प्रयत्न आपण केला हं. पाहिजे. म्हणजे हं. मला बरं वाटतं यांच्याकडे पाहिलं की चिमण्यांचा आवाज ऐकला, पावसाचा आवाज ऐकला, की असं वाटतं किती सुंदर आहे. तिथे शांतता आहे. हो. तिथे तुम्हाला कोणीही त्रास देणारं नसतं, आणि तुम्ही हे सगळं अनुभवू शकता. आणि ह्याचा शेवटी समाधानाचा भाग असतो. तो मला अतिशय समाधान वाटतं. वाह! या गोष्टी करत असताना मला असं वाटतं की देवानं मला इतकं चांगलं दिलं. पण आता वाईट वाटतं की असं वाटतं की 80 वर्षात मी काहीच करू शकलो नाही. हं. म्हणजे जे करायचं होतं ते 25% सुद्धा झालेलं नाही. पण तरी धीर सोडला नाही, की ठरवलं की नाही, आता राहिलेला भाग तरी पूर्ण जेवढा होईल तेवढा. बरं. पण तो आपण रोज करत राहायचा, बरं. विश्रांती घ्यायची नाही. थांबला तो संपला, हे मी मनात ठेवलेलं आहे, बरं. आणि काम करत राहतो. हे सगळं करत असताना शारीरिक आत्ता जी स्थिती आहे, त्यानुसार आपण जी भटकंती करताय,
ती नका करू, कशाला एवढं करताय, असं काही घरच्यांनी कधी विरोध नाही केला? घरच्यांना काळजी वाटणं साहजिकच हां, आहे. त्यांनी सांगायचाही खूप प्रयत्न केला. पण मी म्हणालो की त्यातला जो आनंद आहे तो घरामध्ये मला नाही मिळणार. बरोबर. आणि तुम्हाला जे माझ्याबद्दल काळजी वाटणं अगदी योग्य आहे. पण तसं काही होणार नाही याची खात्री मला आहे. हं, आणि मी तितकी दक्षता घेऊनच जातो. पण तुम्ही काळजी नका करू. मी फारसं त्यांना मग सांगत नाही. आणि मग निघून जाताना बाहेर जातो एवढंच बोलतो. परत आलो की तुमच्याकडेच आहे. आणि मग त्यांनाही ते आता वाचल्यानंतर त्यांना आम्ही ज्यावेळेला काही गोष्टी त्यांच्याशी बोलतो, तेव्हा त्यांना असा वेगळे अनुभव आलेले पाहायला मिळतात, ऐकायला बरं, मिळतात. बरं. मंदिरे त्यांना इच्छा असते की आपण ही मंदिरे पाहिली पाहिजे. जुनी आहेत मंदिरं, काही हं, ठिकाणी कोसळलेली आहेत, बरं. दगडात आहेत. पण ती म्हणतो की हे बघा ना, म्हणजे आता विरगळासारखा भाग आहे हं, हं, की यांचा अर्थ काय लावायचा कळत नाही. साधारणतः 16व्या शतकामध्ये आपल्याकडे ती प्रथा होती, हं. असं सांगतात. आता ही आख्यायिका मी त्याच्यावर संशोधन चालू आहे माझं. बरं, गारगोटीजवळ एक बिंडवडे नावाचं एक गाव आहे आणि बरं, तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला विरगळ सापडतात. बरं, इतके सापडतात की तुम्ही जमीन उघडताना तुम्हाला विरगळ सापडायला लागतो. बरं. पण म्हटलं बाई इतकी कशी काय म्हणजे इतकं आहेत विरगळ? बाकीच्या ठिकाणी नाही, पण तुम्ही जनरली बघा कुठल्याही मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गावरती किंवा आवारामध्ये आतल्या बाजूला नाही, पण बाहेरच्या बाजूला असे विरगळ ठेवले हो, जातात. हो. आणि ते लोक सांगतात मला की बा हे इथल्या गावातला वीर कोणीतरी होता, त्याची ती आठवण आहे वगैरे. हे बरोबर आहे. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये असा हा विचार आहे आणि तिथे सुद्धा ते असे दगड उभे करतात. हं, पण दुसरं काहीतरी याच्या मागे असावं असं मला एक वाटतंय. म्हणून मी त्याचा अभ्यास करतो आहे. म्हणजे विरगळांच्या ह्या गोष्टी गृहीत धरून सुद्धा म्हणजे ह्या स्मरणार्थ आहेत. त्यांच्यासाठी असलेला आदर आपल्या मनात आहे म्हणून त्या उभा केलेल्या आहेत. हे मला नक्कीच माहिती आहे. पण त्याशिवाय आणखी काही असेल का? आणि अशी कशी प्रथा पडली ह्याचा मी शोध घेतो आहे. आणि खूप आनंद वाटतो की किती प्रमाणामध्ये पाहिलेत मी. हं. त्या काही काही भागामध्ये जास्त पाहायला मिळतात, बरं, काही काही ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. पण आणि ते एकाच ठराविक पद्धतीचेच असतात. अगदी म्हणजे गारगोटीच्या पुढच्या बाजूला, इकडे राधानगरीच्या रस्त्यावरती, हं. इकडे आपल्याला राजापूरला जाताना असे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. हे कुतूहल आणि मी सांगतो लोकांना, मग त्यांना ते वाटतं की चला आपण बघूया. बरं. ते एक उत्सुकता लोकांमध्ये निर्माण होते वाह! आणि याचा अभ्यासही झाला पाहिजे. बोलता बोलता आपण थांबला तो संपला असं म्हणालात. कारण अनेक वर्ष आपला जो भटकंतीचा विषय आहे, तो अजूनही चालूच आहे आणि या संदर्भात नवीन काही संशोधन किंवा नवीन पुढच्या काळात जोपर्यंत शरीर साथ देते, तोपर्यंत काय करायचा मानस आहे? नाही, निदान या मंदिरांचा इतिहास लिहिता आला. या हां, मंदिरांचा वास्तविक केव्हा निर्माण झाली, कोणी स्थापन केली, का स्थापन केली, किंवा ह्या स्वयंभू मंदिरांची नावं जी आहेत ती या लोकांनी तीच का दिली, त्याला आलेले कोणते अनुभव होते, या सर्वांचं एक कुठंतरी संकलन करून एक पुस्तक करावं बरं. आणि ते संशोधन करणाऱ्या लोकांना पुढे उपयोगी पडावं. हं. हा माझा दृष्टिकोन आहे, माझा विचार आहे. कारण मला हे सगळं करता येईल राहिलेल्या काळामध्ये असं मला वाटत नाही. पण मी करणार आहे आणि त्या दृष्टीमध्ये आजही प्रयत्न चालू आहे. आजही मी त्या मंदिराचा त्या दृष्टीतून अभ्यास करतो. डॉक्टर साहेब, आपल्यासोबत जे अनेक वर्ष रिक्षाचालक म्हणून येत आहेत, ते भगवान, ते देखील आपल्याबरोबर आहेत. भटकंतीची आवड डॉक्टरांना तर आहेच, पण आपण स्वतः रिक्षाचालक म्हणून त्याच्यात सहभागी झालेला आहात. काय तुमचा अनुभव आहे? असंच गाडी चालवत असताना आमच्या एका मित्रानं मला सरांशी ओळख करून दिली. बरं. असं असं आहे, त्यांना जरा जाप फिरावं लागते, पाहिजे त्यांना चांगली माणसं पाहिजेत. हं. मग तुम्ही जर योग्य आहे त्यानुसार तुम्ही जरा त्यांच्याकडं जाता का बघा. मग ही मला वाटतं जानेवारी 2001 साली आमची यांची ओळख झाली. बरं. तेव्हापासून मी यांच्याकडे गेलो. सुरुवातीला थोडंफार काय असेल ते कामं करत राहिलो, त्यांची फिरणं इकडं तिकडं. हं. असं फिरता फिरता यांच्याबरोबर जी काय म्हणजे गुढी जमली, बरं. ते आम्हाला असं वाटायचं बाबा आता काय, आता एखाद दिवस आम्हाला जर आमची नाही भेट झाली तर अस्वस्थ व्हायचं. हां. कारण बाबा सर आज कुठं आहेत, काय आहेत, त्यांचं काय चाललंय. बरं. त्यामुळे चैन पडायची नाही बाबा. हे सरांच्या बरोबर गेलेलं आनंद वाटतोय. कुठेही भटकंती असत्या, फिरता येते, नवीन अनुभव मिळतात, नवीन निसर्गाची माहिती मिळते. हं, हं. आणि यांच्याबरोबर जात असताना मला कधी म्हणजे खाण्यापिण्याची कमतरता भासली नाही. ते आधी म्हणायचे, भगवानराव तुम्ही आमच्याबरोबर आलाय, माझं वयाकडे बघू नका, माझ्या खाण्याकडे बघू नका, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही आपलं निवांत घ्या, खावा, निवांत राहावा. बरं. पण आम्हालाही तसं ते फिरताना प्रवासामध्ये ते खाणं पिणं मला फारसं काय नकोच असते. बरं. यांच्याबरोबर बरोबर काय जे असेल ते आपलं थोडंफार खायचं, फिरत राहायचं. आणि यांचं असं आहे की बाबा हे आलं बोलवतात,
यांच्याबरोबर जातो. हे बाहेर पडत असताना कुठं जायचं दिशाही नसते. हं, हं. काय यांनाच माहिती नसते बाबा आपण कुठल्या दिशेला जायचं आहे. चला घ्या गाडी, चला ह्या बाजूला झाला, त्या बाजूला झाला, असं भटकत जातो. बरं. मग ते भटकत असताना काय वेळेचं बंधन नसते. हं. कधी आपल्याला जायचं ती पॉईंट बघायचा, असं प्रवास चाललेलाच असतो. बरं. त्यांचं वय ज्येष्ठता लक्षात घेऊन वय त्यांचं डॉक्टरांचं 81 आहे. होय. तर एक तुमच्यावर पण जबाबदारी आहे की त्यांना व्यवस्थित ज्या जागी जायचं आहे तिथं जाऊन त्यांना सुखरूप घरी आणणं. होय आणि तुम्ही ज्या भागात हिंडता होय तो काही हो अनोळखी भाग आहे, आडवाटेवरचा भाग आहे. होय. तुमच्या मनात त्यावेळी काय विचार येतात की सुरुवातीला असं काय वाटायचं की भीती वाटायची? नाही भीती असं काही नाही. त्यांनी जसं जेव्हा चला म्हणेल तसं जायचं. हां. जरा हळू चालू दे, जरा जोरात जाऊ दे, असं म्हणेल तसं त्यांना जसं हवे असं गाडी चालवायची आपण. हां. आणि घरच्यांचं काय ते घरच्यासारखंच आहे, त्यामुळं घरचे काय मी म्हणजे यांच्यासोबत आहे म्हटल्यावर ते काय बिनधास्त असतात. बिनधास्त. हां. त्यांना काळजीचं काही नाही. त्यांना काय माहिती असेल इतरही लोक मला विचारत असतात, फोन येतात त्यांचे. यांनाच फोन लागत नाही, सर डॉक्टर साहेब हां, तुमच्याबरोबर आहेत का, बरं. कुठं फिरत आहे, काय चाललंय, असं असं माहिती विचारतात. आणि ह्यांचं वेळेचं कधी बंधन नाही. कधी त्यांच्या मनात येईल तेव्हा चला भगवानराव इकडे जायचं. आम्ही जर फलटणला इथून हो. वारी असती ना देवाची, हं. फलटण ते पंढरपूर, हो. आम्ही इथून 8 वाजता निघणार. तर तिथं 2च्या दरम्यान फलटणला आम्ही दर्शन करणार आणि रात्रीचं पूर्ण रात्रभर प्रवास. बरं. असं दर्शन बऱ्याच वेळा आम्ही जाऊन आलोय वारीला. बरं. तिथं जाऊन तुमच्या घरातल्यांनी असं कधी विरोध केला नाही का? कुठं तुम्ही त्यांच्या नादाला लागताय, कुठं फिरत बसताय, असं कधी झालेलं नाही? असं नाही कधी काही नाही. तसं त्यांनी काय तुम्ही सरांच्या बरोबर आहे ना म्हणलं का ते मला फोनही सुद्धा करत नाहीत. बरं. मग मीच त्यांना सांगते मी इथं आहे तिथं आहे, बरं. या म्हणतात निवांत फिरून. वा. असं आहे. डॉक्टर साहेब, एक चांगला सोबती तुम्हाला लाभलेला आहे आणि तुमची अशीच भटकंती वेगवेगळ्या प्रदेशात होत राहो ही सदिच्छा देतो आणि इथंच थांबतो. भगवान तुमचे देखील आभार की आकाशवाणीच्या माध्यमातून आज आपण आपलं मनोगत व्यक्त करत त्याबद्दल. तुम्ही बोलायची संधी दिली मला, त्याबद्दल आकाशवाणीचं खूप खूप आभार मानतो मी. धन्यवाद. डॉक्टर साहेब, खूप छान वाटलं आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण आपलं अंतरंग उलगडून दाखवलं असं म्हणूया. भविष्यकाळात देखील आपली ही वाटचाल अशी सुरू राहावं आणि आपल्या योगे जे वाचक आहेत, सुज्ञ वाचक आहेत, त्यांच्यापर्यंत आपलं संशोधन पोचावं अशी एक मनापासून इच्छा आहे. आणि आकाशवाणीच्या स्टुडिओत आज वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले हार्दिक आभार. मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आपण धन्यवाद. मला बोलत विचार मांडायची संधी दिलीत, लोकांपर्यंत जायची संधी आहे. मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.